नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्यासंदर्भात. एका अभियांत्रिकी चमत्काराची आणि एका जागतिक विक्रमाची ही बातमी आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं उद्घाटन आज पार पडलंय. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत प्रकल्पाचं उद्घाटन झालं. हा जगातला सर्वात जास्त रुंदीचा अर्थात 23.5 मीटर रुंदीचा बोगदा आहे. 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचा प्रकल्प डोंगराळ घाटातील तीव्र चढावाच्या भागाला वळसा घालून जातो. मिसिंग लिंकच्या बोगद्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. हा विक्रम साधणाऱ्या इंजिनियर आणि कामगारांचं मुख्यमंत्र्यांनी आज तोंड भरून कौतुक केलं. दोन्ही प्रमुख शहरांमधील प्रवासाचं अंतर कमी झालंय. उद्घाटनानंतर लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते. तसंच लेनची शिस्त पाळणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास चलान आकारलं जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी बजावलेलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत, कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलंय, आपण ते पाहूया. मला असं वाटतं की जे आपले कंत्राटदार आहेत, नयुगा असतील किंवा इतर सगळे कंत्राटदार आणि त्यासोबत MSRDCच्या टीमने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय. मी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय डिफिकल्ट अशा परिस्थितीत काम केलं आणि त्यांच्यासोबत जे आमचे PWDचे सगळे अधिकारी आहेत, विशेषतः आता मनीषा अप्पर मुख्य सचिव होत्या, आता मिलिंद अप्पर मुख्य सचिव आहेत आणि त्याच्यापूर्वीही जे आमचे सचिव होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला आणि नुकतंच मागच्या भागामध्ये आम्ही जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेलचा दर्जा दिलेला आहे. जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. तर वाहतूक कोंडीमुळे होणारी डोकेदुखी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे थांबेल असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. घाटामध्ये होणारी ट्रॅफिक जाम लोकांना डोकेदुखी होत होती आणि घाट जाममुळे त्यांना अमृतांजन बाम लावायला लागायचा. आता आपण या मिसिंग लिंकमुळे त्या डोकेदुखीवर मिसिंग लिंकचा रामबाण असा टायगर बाम हा उपाय केलेला. का टायगर व्हॅली पण आहे, टायगर व्हॅली आहे ना आपली गायकवाड, आणि त्यामुळे आता काही चिंता नाहीये. थोडंसं आज झालंय ते, पण ते आता डोकेदुखी संपून जाईल. मिसिंग लिंक हा जागतिक चमत्कार